नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शैलेश काशीत पाटील शिवशासन आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो। आज दिनांक आहे 12/3/2025। आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत नारायणगाव मार्केटमध्ये फ्लावर कोबीचे लाईव्ह स्वरूपात लिलाव पाहण्यासाठी। मित्रांनो, आज प्रथम दर्शनी आपण पाहणी केली असता फ्लावर कोबीची आवक थोडी आपल्याला नारायणगाव मार्केटमध्ये आज वाढलेली पाहायला भेटते। त्याचं कारण उद्या मार्केट बंद आहे। मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चला तर जाऊया लाईव्ह लिलाव पाहण्यासाठी नारायणगाव मार्केटमध्ये फ्लावर कोबीचे। फ्लावर कटिंग नाही पडता नाही याला 70-30 आहे 70-30 70-30 ₹101 झाली। 101 रुपये फ्लावर। हो नेरकर, नेरकर काय कपलं? कोणती व्हरायटी आहे? मधुबनी। माल दाखवा, माल चांगला आहे। तीस गुणींचं वक्कल आहे फ्लावरचं। पाहूया काय बाजारभाव भेटतो। भारी 60 रुपये 70 रुपये 71 रुपये 72 रुपये 75 रुपये 76 रुपये 80 रुपये 80 81 82 काय तुम्ही संदीप व्यापारी हॅलो 10 रुपये किलो झाली फ्लावर। 10 रुपये किलो। कोबी 51 पन्न्यांचं वकल आहे। पाहूया काय बाजारभाव भेटतो। किती करायचं बोल पटकनी। तुम्ही का परेटिंग करूया पर्यटन मला काय सवय तुम्हाला लागली पहिले बसून माया करा एकदा कॅमेरा आणि यांचा करा दोघांना। ठीक आहे, नंतर बघू। बोला म्हणा ना 25 रुपये 30 रुपये 30 रुपये 35 रुपये तुम्हाला प्रिय व्यक्ती आहे। 40 रुपये कोबी सुपर आहे, सुपर कोबी आहे, लहान साईज कोबी आहे। मांडा तुम्हाला काय मांडायचं चला 50 रुपये मांडे चांगलं 5 रुपये किलो झाली। 5 रुपये किलो लहान माल होता, क्वालिटी माल होता। पाहू शकता। 10 कर रे मला 10 चिकले 10 मला काय बाजारभाव भेटला कोबीला आज? कुठून आणली कोबी तुम्ही? पिंपवांडी। कोणती व्हरायटी दादा ही? तुमची का? कोणचा माल कोणचा आहे? तुम्ही ड्रायव्हर आहे का? म्हणजे गाडी घेऊन आले का? बरं बरं, चांगला माल खपलाय। 50 रुपये 5 रुपये किलो झाली। कोबीला बाजारभाव थोडे वाढायला लागले का व्यापारी बंधू? काय वाढायला नाही, पण लाईनचाच कोबी माल चांगला आहे त्याच्यामुळे बाजार देणं भाग आहे। म्हणजे लहान साईज आहे, लहान साईज आहे, माल चांगला आहे त्याच्यामुळे बाजार भेटला। कलरला पण चांगली कोबी आहे, कलर चांगले, क्वालिटी चांगली आहे। क्वालिटी चांगली आहे, क्वालिटी मालाला काय चालू आहे बाजार सध्या? व्यापारी म्हणतायत क्वालिटी माल आहे, लहान साईज कोबी आहे, त्याच्यामुळे 5 रुपये संपली।
माल दाखवा दादा. माल चांगला क्वालिटी पिकवलाय. कोणती व्हरायटी? 764. कोणत्या कंपनीची? वेलकमची. काय बाजारभाव भेटले आज? 8 रुपये. मग 8 रुपये किलो. कुठून आणलाय मला? कुठून आणलाय मला? आळेफाट्यावरून. एका पन्नीला काढायला किती खर्च? 30-35 किलोची पन्नी ना? 35-40 रुपये खर्च आहे. आणि आणायचा खर्च किती एका पन्नीला इथं? म्हणजे 70 रुपये जातात. आणि किती एकर लावली? साधारण भांडवल किती झाली याला? 90,000 रुपये भांडवल झाले. आता किती तोडा आहे? भांडवल फिटलं का? साधारणतः या सीजनला कोबीला किती आपलं फ्लावरला किती बाजार पाहिजे? 17-18. तेव्हा रुपयाला रुपये भेटेल. खर्च वाढत चाललाय. उन्हामुळे काय पिवळा वगैरे पडलाय का माल? थोडा शेवटचा थोडा असला ना, थोडा शेवटचा थोडा असल्यामुळे पिवळा पडलाय. ओके धन्यवाद. दादा माल दाखव. चांगली फ्लावर चांगली पिकवली. कोणती व्हरायटी? 764 वेलकमची आहे. 764. काय बाजार भेटला आज? 130 रुपये. 130 रुपये भेटला. म्हणजे मार्केटमधला जवळजवळ हायेस्ट असं ना. कितवा तोडा आहे दादा हा? तिसरा तोडा. तिसरा तोडा आहे. याच्या मागचा तोडा काय संपला होता? नाही सांगता येत आपल्याला. तुमची स्वतःची ना फ्लावर? अर्धा लेणी केलेली आहे. कुठून आणलाय? मांजरवाडी वरून आणलाय. कितवा तोडा आहे म्हटले? तिसरा. किती एकर लावली? थोडे आपले 5-6 गुंठे. कमी माल आहे पण चांगला माल पिकवलाय. चांगले. भांडवल फिटन ना? ओके. कमी माल लावलेला आहे. चांगला माल आहे. वेलकमची 764 ना? 764 व्हरायटी आहे. अतिशय चांगला माल दादाने पिकवला. 13 रुपये किलो संपलाय माल. 13 रुपये किलो. चांगला माल आहे. कोणती व्हरायटी मामा? नाही सांगता येत. नाही सांगता यायचं? सांगावली माहिती. काय बाजार भेटला मामा आज? 75 रुपये. 7.5 रुपये किलो. कितवा तोडा होता? हा 5वा-6वा आहे. 5वा-6वा तोडा आहे. आता बाजार थोडे वाढलेत ना? हा थोडीशी वाढली. थोडेसे वाढले. कुठून आणलाय माल? मुंजावाडी. मामा एका बॅगला काढायला किती खर्च येतो साधारण? एका काढायला 70 रुपये खर्च येतो. आणि आणायला इथं? आणायला 20 रुपये वाढ. 20 ते 30 रुपये वाढ. 20-30 रुपये वाढ आहे. साधारणतः किती एकर लावलं होतं फ्लावर? एकरवर होते. एकर. साधारण किती खर्च आला एकरला? एकरला 60,000 रुपये. 60. भांडवल फिटलं का मामा? भांडवलच पैसे नाही झाले. साधारण या सीजनला किती बाजार पाहिजे फ्लावरला? या सीझनला आहे ना 150 ते 200 रुपये बाजार. 150 ते 200. त्याच्यापेक्षा 150 ते 200 रुपये. तेव्हा रुपयाला रुपये भेटेल. खर्च वाढत चाललाय. खर्च वाढला. ओके. खत औषधाच्या किमती वाढल्या.